नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असणाऱ्या एका नाट्याची आणि ते म्हणजे परमवीर सिंग यांच्या कोर्टवारीची. गृहरक्षक दलाचे महासंचालक परमवीर सिंग यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी या संदर्भात गृह विभागाकडे मागणी केली असून त्यांनी गृह सचिवांकडे भेटीची वेळ मागितली आहे. मात्र सचिवांनी भेट नाकारल्याची माहिती मिळते. दरम्यान परमवीर सिंग यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान त्यांनी सरकारी गाडी वापरल्यावरून टीका होत होती. परमवीर सिंग आज चांदीवाल आयोगासमोर येत असताना त्यांनी खासगी कारचा वापर केला. चांदीवाल आयोगासमोर आज पुन्हा एकदा सचिन वाझे आणि अनिल देशमुख हजर राहिले. या सुनावणीत कोणी कोणावर आक्षेप घेतला आणि कोणाला मध्यस्थी करावी लागली, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दुपारी 1:15च्या सुमारास चांदीवाल आयोगाच्या चौकशीला सुरुवात. देशमुखांच्या वकिलाकडनं वाझेच्या उलट तपासणीला सुरुवात. देशमुखांच्या वकिलाकडनं वाझे परमवीर भेटीवर नाराजी व्यक्त. आयोगाचे वरिष्ठ विशेष सरकारी वकील शिशिर हिरेंची मध्यस्थी. ही खुली चौकशी आहे. यात सर्वांना काय सुरू आहे ते जाणून घेण्याचा अधिकार. जे घडलं ते सांगितलं गेलं, लिहिलं गेलं. अनिल देशमुखांच्या वकिलांकडून चांदीवाल आयोगासमोर पुन्हा एकदा सचिन वाझेची चौकशी करण्यात आली. पाहुया वाझेला कोणते प्रश्न विचारण्यात आले. मुंबई पोलीस दलात 2500 एपीआय आहेत, पण गृहमंत्र्यांनी कधी कोणाला व्यक्तिगत ब्रीफिंग केलंय का? गृहमंत्र्यांचे आदेश असतील तर ते ब्रीफिंगसाठी बोलवतात. गृहमंत्र्यांच्या आदेशावर सर्व अवलंबून असतं. तुम्ही कधी अनिल देशमुखांना कार्यालयीन कामकाजानिमित्त भेटलात का? कार्यालयीन कामकाजासाठी भेटलो आहे. जेव्हा जेव्हा कार्यालयीन संदेश प्राप्त झाला तेव्हा तेव्हा भेटलो. कार्यालयीन कामाव्यतिरिक्त तुम्हाला कधी त्यांनी बोलावलं आहे का? मला नाही आठवत. तुम्ही कुंदन शिंदेला ओळखता का? मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नाही, पण तो अनिल देशमुखांचा खासगी सचिव होता हे मला माहिती होतं. कुंदन शिंदेशी तुमचं कधी बोलणं झालंय का? मला नाही आठवत. एखादा पोलीस मंत्रालयात जातो तेव्हा आत जाण्याची काय प्रक्रिया असते? कार्यालयीन कामासाठी पोलीस जात असेल तर त्याचं जिथे काम आहे तिथे त्याला थेट जाता येतं. पण जेव्हा खासगी काम असेल तेव्हा पोलिसालाही नोंद करून प्रवेश करावा लागतो. यानंतर बातमी आहे पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू झालाय. त्याची नियमावलीवरून आता केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष सुरू झालाय. राज्याच्या नियमावलीवर केंद्राने आक्षेप घेतलाय. केंद्राने राज्याचा आदेश मागे घ्यायला सांगितला. एअरपोर्टवर आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आलंय. आरटीपीसीआर झाल्यावरही क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आलंय. 48 तास आधीचा रिपोर्ट सुद्धा अनिवार्य करण्यात आलाय. त्यामुळे राज्य सरकारनं जी नियमावली घालून दिलेली होती त्याला आक्षेप घेतलाय केंद्रानं आणि केंद्र सरकारनं आता मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर बंधनकारक करण्याचा नवा नियम केलाय. चाचणी निगेटिव्ह असेल तरी क्वारंटाईन करणं अतिशय गरजेचं आहे. 14 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आलंय. जरी तुमची टेस्ट निगेटिव्ह आलेली असेल तरी कनेक्टिंग फ्लाईट घेणाऱ्याला आरटीपीसीआर करावे लागेल. इतर राज्यातून येणाऱ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक असेल. हे जे नवे आदेश आहेत त्यानुसार 24 तास आधीचा अहवाल बंधनकारक करण्यात आलेला आहे. मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर हे आता बंधनकारक असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आधी या संदर्भातले जे नियम लागू केलेले होते त्याला केंद्र सरकारनं आक्षेप घेतला आणि त्यानंतर केंद्र सरकारनं आपले नवे आदेश आणि नियमावली जारी केले. त्यानुसार इतर राज्यातून येणाऱ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आले. 24 तास आधीचा अहवाल सुद्धा बंधनकारक करण्यात आलेला आहे. मुंबई विमानतळावर आता आरटीपीसीआर बंधनकारक असेल.
आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरची बंधनं कायम राहणार आहेत. 15 डिसेंबरनंतर सुद्धा आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरचं बंधन कायम राहणार आहे. तसा निर्णय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने घेतलाय. आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरची निर्बंध येत्या 15 डिसेंबरनंतर खुले करण्याचा केंद्राचा विचार होता. मात्र दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर असलेले निर्बंध येत्या 15 डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने घेतलाय. मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. वायबी चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमात बोलताना परदेशात राहून कसं चालेल अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींचं नाव न घेता केली आहे. पश्चिम बंगालमध्ये माझ्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेस विरोधात मी का लढू नये असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. तर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जींनी यूपीएच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. देशात यूपीएचं अस्तित्व कुठे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर ज्याला लढाईची इच्छा आहे त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा सुद्धा त्यांनी मानस व्यक्त केला. विशेष म्हणजे मुंबईत आलेल्या ममता बॅनर्जींनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र काँग्रेस नेत्यांची भेट घेणं त्यांनी टाळलं. Even they cannot take a decision. They just waste the time and allow BJP to be powerful, more and more powerful. And that is the BJP TRP. They are the TRP of BJP. We will not tolerate that. We are waiting, we are watching since 6-8 years. We are not contesting UP. Why? Because we want that there should not be any division. But if Congress is contesting against of me in Bengal, then can't I contest in Goa? Then why you are contesting against of me in Bengal every seat? CPM is also contesting in Bengal in every seat. If they can contest, I can also contest. Because I want BJP should be out. कांग्रेस को अलग रख के हो सकता है का देश भर? देखो सरोज जी क्या बोला, एक ऑल्टरनेटिव स्ट्रॉन्ग होना चाहिए जो लड़ाई करते हैं. अगर कोई लड़ते नहीं है तो हम क्या करें? हम चाहते हैं कि सबको लड़ाई करना है, लेकिन में रह के. देशात यूपीएचं अस्तित्व कुठे असा टोला काँग्रेसला लगवणाऱ्या ममता बॅनर्जींना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजप विरोधातली लढाई अहंकारानं नाही तर एकजुटीनं लढावी आणि एका राज्यापुरता मर्यादित असलेला पक्ष हा भाजपला पर्याय असू शकत नाही अशा शब्दात नाना पटोले यांनी फटकारले. नाना पटोलेंनी निवेदन प्रसिद्ध करताना हे प्रत्युत्तर दिलंय. आज दुपारच्या सुमारास ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी भाजप विरोधात मोर्चे बांधणीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रात भाजपला वेगळा पर्याय देण्यासाठी भाजपेतर पक्षांनी एकत्र येण्याचं बोलून दाखवलं. यानंतर आता काँग्रेसकडून हे उत्तर देण्यात आलंय. ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसनं नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय. भारतीय जनता पक्ष हा देशाचं संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्यानं लढतोय असंही त्यांनी स्पष्ट केलंय. हे देशातील जनता सगळं पाहतीये. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजप विरोधातली जी लढाई आहे ती अहंकारानं नाही तर एकजुटीनं लढण्याची आवश्यकता असल्याचंही काँग्रेसनं यावेळी स्पष्ट केलेलं आहे. भाजपची विभाजनवादी नीती, महागाई, बेरोजगारी, शेतकरी विरोधी धोरणं, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्यानं काँग्रेसनंच लढा दिल्याचं सुद्धा आज काँग्रेसच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी त्याचबरोबर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय असल्याचं सुद्धा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निक्षून सांगितलं. देशाशी धोकाधडी करणारी भाजप जी आहे या भाजपच्या विरोधात एकमेव पर्याय काँग्रेस आहे
आणि गांधी परिवारावर आजही देशाच्या जनतेचा विश्वास आहे. काही लोकांना अहंकार झाला असेल आणि अहंकाराच्या भरोशावर या पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर हे भाजपला खऱ्या अर्थानं ताकद देण्याचा एक प्रयत्न केला जातो आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून ज्या कोणत्याही राज्य पातळीवरचे पक्ष आहेत त्या पक्षांनी हे दिवस आपण बघू नये आणि काँग्रेसच्याच सोबत UPAच्याच सोबत राहून भाजपला आपण लढाई देऊ शकतो हाच देशाच्या जनतेचा विश्वास आहे. काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्ती पत्राची आवश्यकता नाही असं म्हणत अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलेलं आहे. आजपर्यंत नेहमीच काँग्रेसनं सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेनं लढा दिला. केंद्र सरकार विरोधकांवर फोडा आणि झोडाचा प्रयोग करत आहे. देशातील गैर भाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळी देणारं राजकारण करू नये. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही असंही अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून म्हटलं. तर ममता बॅनर्जी यांच्या काँग्रेसवरच्या टीकेनंतर त्याचा फायदा आता भाजपला होईल असं म्हणत नसीम खान यांनी सुद्धा टीका केली. अनेक वेळी काँग्रेस सोडून अशा प्रकारच्या पर्याय देण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केला होता आणि त्या पर्यायामुळे भारतीय जनता पक्षाला नेहमी मदत झालेली आहे. काँग्रेस पक्ष या देशामध्ये मोठा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाचे नेते श्रीमती सोनिया गांधी असो, राहुल गांधीजी असो, गेल्या 7 वर्षामध्ये RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या जनविरोधी प्रत्येक नीतीचा विरोध जर मजबूतीने कोणी केला असेल तर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. तर दुसरीकडे UPA संपली तर मग काँग्रेस काय विसर्जित केली का अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली. लोकशाहीमध्ये निवडणुका येतील, तुम्ही या समोर निवडणुकीला नक्की या, एकटे या, नका येऊ. मुळामध्ये UPA संपली याचा अर्थ काँग्रेस काय विसर्जित केली आहे का ममता बॅनर्जी दिदी यांनी? काँग्रेसला मान्य आहे का? आणि काँग्रेसबद्दल अशी भूमिका घेतलेली शिवसेनेच्या समर्थनावर घेतली आहे का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांना करावा लागणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पॉवरफुल बैठक सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी केंद्रीय राजकारणाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. देशाला केंद्रित भाजप विरोधात पर्याय देण्यासाठी भाजपेतर पक्षांची मोर्चे बांधणी करण्यात येते. यावेळी या नव्या पर्यायाचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न दुय्यम असल्याचं ममता बॅनर्जी आणि शरद पवार या दोघांनी म्हटलं. जनतेला विश्वास वाटेल असं सरकार बनवू असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसला वगळून एक वेगळा फ्रंट तयार होऊ शकतो का सर? कुणाला वगळण्याची बात नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची बात आहे. आणि त्यासाठी जो मेहनत करते आणि सगळ्यांच्या बरोबर येण्यासाठी तयार त्या सगळ्यांच्या सह पार्लियामेंट्री फ्लोर में डिस्कशन करने का मौका इलेक्टेड मेंबर्स को मिला नहीं और कोई प्रपोजल बुलडोज किया हुआ, तो ऐसे बारे में जरूर सेकंड थॉट देने की आवश्यकता है. ये एक हमारा जनरल थिंकिंग है. हमारे लिए इम्पोर्टेंट इशू नहीं, हमारे लिए एक स्ट्रांग लोगों का भरोसा रहेगा ऐसा एक अल्टरनेटिव प्लेटफॉर्म आज देने की आवश्यकता है. हम किसके नेतृत्व में हुए, कौन रहेंगे, ये सेकंडरी बात है. ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीवर भाजपनं प्रश्न उपस्थित केलेत. या भेटीबाबत गुप्तता का बाळगली गेली असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. कौटुंबिक संबंध असल्याचं कारण देऊन नेमकं काय लपवलं जातंय? ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत गुप्तता का बाळगली जाते असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. आता हे दोन्ही म्हणून बंगाल आणि महाराष्ट्र दोनागलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तुमच्याकडे आलेल्या टाटांना तुम्ही त्या ठिकाणी पिटाळून लावलं. त्या आमच्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या टाटांचा अपमान केलात. त्या टाटांच्या अपमानानंतर इथली शिवसेना त्यांना पायघड्या घालते.
आणि मग सांगतायत आम्हाला महाराष्ट्रद्रोह कोणी केला. या गुप्त बैठकीत कटकारस्थान झालंय ते हिंसाचाराचं आहे, ते रोजगार पळवण्याचं आहे, ते कारखाने पळवण्याचं आहे आणि या ठिकाणी दहशती पसरवण्याचा आहे का, हाच आमचा आरोप आहे. ममता बॅनर्जी यांनी काल आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव ममता बॅनर्जींना भेटू शकले नाही. दरम्यान या चर्चेदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत यासाठी सिद्धिविनायकाकडे त्यांनी प्रार्थना केल्याचं म्हटलं. दरम्यान भाजपवरही त्यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारे भाजपा, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून दहशतवाद निर्माण करत आहे, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा प्रकारचं महान कार्य भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत असंही त्या म्हणाल्या. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुद्धा सरकारी दहशतवादाचा सामना करेल अशी खात्री असल्याचंही त्यांनी म्हटलं. खरं म्हणजे ममता दीदीने सांगितलं की मी आल्याबरोबर सिद्धिविनायकच्या मंदिरात गेलो. त्या सिद्धिविनायकाच्या भक्त आहेत आणि उद्धवजींची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन ते कामाला लागावेत आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत यासाठी मी प्रार्थना केली. हे आवर्जून दीदीने काल आम्हाला सांगितलं. नक्कीच राजकीय चर्चा झाल्या. ती चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. पश्चिम बंगालमध्ये डावेही भुईसपाट झाले. काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं आहे. इतर कोणते पक्ष राहिलेले नाहीत. जो भारतीय जनता पक्ष तुतारा फुंकत वाजत गाजत त्यांचं जे बेंडबाजा पथक तिथं आलं होतं तर त्यांच्या बेंडबाजातली हवाई ममता दीदीने काढून घेतली आणि एक प्रचंड असा ऐतिहासिक विजय प्राप्त केला. आणि जो भारतीय जनता पक्षाचे लोक तिथे निवडून आले त्यातसुद्धा फाटाफूट होऊन बरेचसे लोक परत ममता दीदीकडे गेले. काँग्रेस तिथे नाही आहे. ममता दीदी ह्या मूळच्या काँग्रेसच्याच आहेत. काँग्रेसमधूनच त्या बाहेर पडल्यात. हे त्यांचा आणि काँग्रेसचा वाद आहे, तो नक्कीच आहे. पण तरी आम्हाला असं वाटतं जर एक समर्थ अशी आघाडी आपल्याला उभी करायची असेल, जे शरद पवार साहेबांचं मत आहे अनुभवी नेते म्हणून, तर आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊनच जावं लागेल. राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दिवसभरात काही जिल्ह्यात तुफान पाऊस बरसला. सकाळी ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर काही भागात मुसळधार पाऊस कोसळला आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, जळगाव, मावळ यासह पालघरमध्ये पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत काहीशी भर पडली आहे. नोव्हेंबरमध्ये पडणाऱ्या गेल्या काही वर्षातला हा पावसाचा उच्चांक आहे. मुंबईतही पावसाची संततधार अगदी सकाळपासून आहे. डिसेंबर सुरू झाला आणि डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पावसानं धुमाकूळ घातल्यानं हा हिवाळा की पावसाळा हेच कळेनासं झालं. डिसेंबर महिन्यातील पावसाचा उच्चांक गेल्या काही वर्षातला पाहायला मिळाला. पावसाचा उच्चांक हा नोंदवला गेलेला आहे. राज्यातल्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे. विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पण आज दिवसभर मुंबई आणि परिसरात उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी संततधार सुरू होती. जणू काही पावसाळा सुरू आहे अशा प्रकारे पाऊस धोधो बरसला. पण उद्या पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. आपण बघतोय गेल्या 48 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळी वातावरण झालेलं आहे. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे एक साऊथ ईस्ट अरेबियन सीमध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे आणि सोबतच एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत एक्सटेंड झालेला आहे. त्याचा प्रभाव कोकणामध्ये, नॉर्थ कोकणामध्ये आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त असेल. धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर ह्या डिस्ट्रिक्ट्सला आज 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट केलेला आहे. तर कोकणातल्या उर्वरित आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित डिस्ट्रिक्ट्समध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. सोबतच मच्छीमारांसाठी सुद्धा येत्या 24 तासासाठी इशारा जाहीर केला आहे. यानंतर बातमी पाहणार आहोत साहित्य संमेलनाच्या वादाची. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे आता जणू समीकरण बनलंय. नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुन्हा एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे. संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री
भारती पवार यांचं नाव नसल्यानं नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयोजकांची कान उघडणी केली। तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा असल्यानं महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली। साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला। निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या नेत्यांची आणि स्थानिक मंत्र्यांची नावं न टाकल्यानं नाशिकच्या महापौरांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। सगळ्यांना तुम्ही बोलवलं आणि मुळात असं आहे त्या बोलवण्याबद्दलही आमचं काही म्हणणं नाही, परंतु तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करतात तर ते बरोबर नाही ना। भारतीय जनता पार्टीलाच तुम्ही मला निमंत्रण देता, मी महापौर मला निमंत्रण देणंच आहे तुम्हाला। शेवटी महापौर महापालिकेचा की कुणी असो त्याला निमंत्रण देणंच आहे, पण तुम्ही म्हणजे अत्यंत जाणीवपूर्वक तुम्ही अशा गोष्टी करता ते बरोबर नाही। परिस्थितीची जाणीव करून द्या, यासाठी साहित्य संमेलनासाठी मी प्रेस घेतलेली आहे। तुम्ही जर जागे झाले नाही तर मी दररोज प्रेस घेईन आणि तुम्ही जिथं चुकाल तिथे तुम्हाला ठोकल्याशिवाय सोडणार नाही, कारण की पुस्तक मी बी लिहिलेलं आहे। तुमचे हजारो पुस्तक झाले असतील तर त्यांना तुम्ही बाजूला ठेवताय आणि ज्यांचं काही त्याच्यात सहभाग नाही असे तुम्ही जर फक्त तिथे राजकीय म्हणून भूमिका बजावणार असेल तर राजकीय पक्षांच्या देखील सगळ्यांना सहभागी करा। दरम्यान नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या वादावर काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। थोड्या दिवसामध्ये अनेक कामांना गवसणी घालायचं काम आहे, म्हणजे फंड जमवण्यापासून ते हे सगळं पाहण्यापर्यंत आणि पण त्याच्यामध्ये परत पाऊस काही कुठे राहून गेला असेल तर ते काही मुद्दाम कोणी काही केलं अशातला काही भाग नाही। तसं त्यांचं नाव जे आहे मला वाटतं स्वागताध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून ते आहे, परंतु मी त्यांना स्वतः विनंती केली आणि म्हटलं अजिबात मनामध्ये चिंता ठेवायचं नाही, तुम्ही आपण नाशिकचे महापौर आहात, आपल्याला सगळ्या लोकांचं पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे। याच सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।